आपण पुणेभर जे काही बघतो की गुबुगुबू नावाचं वाद्य आपण त्यांना कधी कधी झिडकारतो त्यांना किंवा त्यांना लहान मुली येतात वाजवत वाजवत ते रंगमंचावर आलं आणि त्या आख्यानाच्या माध्यमातून पहिल्यांदा परदेशवारी सुद्धा त्या वाद्याने केली. तुम्ही ही वाद्य कुठून शोधली? रस्त्यावर आम्ही ते जे रस्त्यावर जे भिक्षा मागतात ना त्या स्त्रिया ज्या असतात किंवा ती जे गुणी असतात त्यांना आम्ही मागितलेत. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांची ती पालं टाकलेली असतात तिथे 8 दिवस बघितलं. मग त्यांच्याकडनं ती वाद्य चेक करून घेतलं, मग शिकण्याची टेक्निक करून घेतली. सगळी वादक त्यांच्याकडे जाऊन बसली, मग शिकण्याची टेक्निक शिकलं, मग ते वाद्य आम्हाला आमच्यापर्यंत आलं. याच्यामध्ये अजून एक वाद्य आहे, डवर नावाचं वाद्य आहे, जे आम्ही वापरतो. डवरी नावाचा एक समाज आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती, तर ते एक वाद्य आहे. विजय त्या शेवटच्या पौड मधनाच्या गाण्याला ते एक वाद्य, कारण ते पण लोकांना माहिती नाहीये. मुलांचं घर तर वादकांचं कौतुक आहे. त्याच्यात एक कुंदन ठाकूर नावाचा पोरगा जो आमची बासरी वाजवतो. आणि ज्यावेळेस तारपा हे आदिवासी वाद्य आहेत आणि नाशिकच्या आदिवासी पाड्यांवर हे वाद्य मिळतं, ज्यावेळेस असं कळालं तो वैयक्तिक गेला त्या आदिवासी पाड्यावर, ते वाद्य विकत घेतलं. एवढा बासरीवर मातब्बर असणार आमच्यासाठीचा कुंदन ज्यावेळेस तारप्यावर आला त्यावेळेस आम्हाला असं कौतुक वाटलं, अरे ही किती पिढ्यानपिढ्याची देवाणघेवाण असेल ना जी ह्याच्यातून आली. त्याच्यामुळे आता इतका विश्वास आहे महाराष्ट्रात अशी लुप्त झालेली जरी वाद्य या दोघांच्या हातात आली तर एवढा नक्कीच विश्वास आहे की त्या पुढच्या पिढीला ती वाद्य पुन्हा एकदा पुनर्जीवित झालेली नक्की बघायला भेटतील. आणि या सगळ्यांचं क्रेडिट आख्यानाच्या राजांना म्हणजे आमच्या वादकांना आहे.